जानी, मैं राजकुमार बोल रहा हूं। तो जानी ध्यान से सुनो, जहां आग होती है वहां तो धुआं जरूर निकलता है। आता मैं तेच बोलतोय निळू बोल्या तुम्हाला। बघत राहा पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल सादर करीत आहे पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण, पडद्यामागचं राजकारण। रत्नाकर औसेकर आवाजांचा बादशाह सादर करीत आहे। सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर। कॉन्टॅक्ट 9890 39 87 88। ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर। 51 आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर। कॉन्टॅक्ट 9890 39 87 88। मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल मध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। वर्ष नवे, अंदाज नवा, कंटेंट नवा आणि विषय नवा, त्याचंच नाव पडद्यामागचं राजकारण। मित्रांनो, काय महाभारत घडतंय बीड मध्ये आपल्याला माहिती आहे। बीडचं महाभारत। आणि हे महाभारत आम्हाला कशामुळे सुचलं मित्रांनो? काल सन्माननीय मंत्री, आता सन्माननीय मंत्रीच म्हणावं लागणार आहे, कारण त्यांना अजितदादांनी पूर्णपणे क्लीन चिट दिलेली आहे। असं अजितदादांनी दिलेली आहे, अजून बरंच काही बाकी आहे। आणि फार कौतुक केलं काल अजितदादांनी धनंजय मुंडे साहेबांचं। फार कौतुक केलं की धनंजय, तुझी गाडी सुसाट निघाली, सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर झाल्या आणि खूप काही चांगलं 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 बोलली। खूप छान वाटलं मित्रांनो। आणि थोडस मला तुम्हाला एक कहाणी मला हे सांगायची की महाभारतातली ही कहाणी आहे की ज्यावेळेस दुर्योधन आणि अर्जुनाचं युद्धाची तयारी सुरू झाली, त्यावेळेस हे वाक्य कशामुळे सुचलं माहिती का मित्रांनो आम्हाला? की काल धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे, मी चक्रव्यूहात अडकणार नाहीये, मी अर्जुन आहे। हो धनंजय मुंडे, तुम्ही अर्जुन, मग कृष्ण कोण? अर्थातच अजितदादा। मग दुर्योधन कोण? मुंडेंच्या भाषेत सुरेश धस। आता ही कहाणी गुंफत चालली मित्रांनो महाभारताची। चला कहाणी सुरू करूया। बीडचं महाभारत। आता बीडचं महाभारत सुरू झालं मित्रांनो। कहाणी ऐका। सर्वांना भागवत माहित असेल, सर्वांना श्रीकृष्णलीला माहित असेल, सर्वांना भागवतातलं कृष्णाने दिलेला, अर्जुनाला दिला उपदेश गीतेचा माहित असेल। तर मित्रांनो लक्षात ठेवा, गंमत काय झाली। आधी दुर्योधनानं फोन केला श्रीकृष्णाला की हॅलो, मी दुर्योधन बोलतो, मला वेळ पाहिजे आणि आमचं आता युद्ध लागलेलं आहे, आम्हाला या युद्धामध्ये तुमची मदत पाहिजे। श्रीकृष्णानं सांगितलं की ठीक आहे, काय हरकत नाही दुर्योधन, तुम्ही या वेळेस या मला भेटा। त्यांनी वेळ देऊन टाकला त्यांना मोबाईलवर। आणि नंतर अर्जुनाने सुद्धा मोबाईल केला। हॅलो, मी अर्जुन बोलतो। हा बोल बेटा अर्जुन, काय म्हणतोस? काही नाही, मला सुद्धा युद्धामध्ये तुमची मदत पाहिजे, कारण समोर दुर्योधन आहे आणि आम्हाला हे महाभारत बीडचं जिंकायचंय। मग ठीक आहे, मग दोघांना एकदाच वेळ दिला, भेटायला गेले श्रीकृष्णाला। श्रीकृष्ण गाढ झोपलेले होते। मग जो आधी आला, अगोदर कोण आला? दुर्योधन आला, म्हणजे सुरेश धस आले आणि ते बसले उशाला, कुणाच्या? श्रीकृष्णाच्या। मग पुन्हा मागून थोडं लेट झालं कोणाला? म्हणजे अगोदर सुरेश धस जाऊन भेटले अजितदादाला आणि नंतर धनंजय मुंडे आले अजितदादांना भेटायला। मग त्यांना थोडासा उशीर झाला, त्यावेळेस श्रीकृष्ण झोपलेले होते, ते बसले उशाला। उशाला बसले दुर्योधन, पायथ्याला बसले अर्जुन। मग श्रीकृष्णाला जाग आली, अजितदादांना जाग आली, 1 महिन्यानंतर आली जाग मित्रांनो। आणि जाग आली, त्यांनी सांगितलं की माझी पहिली नजर ज्याच्यावर पडेल त्याला मी पहिलं प्राधान्य देईल,
त्याची शंका मांडण्याचं. दादांनी डोळे उघडले, म्हणजे श्रीकृष्णांनी डोळे उघडले आणि नजर गेली धनंजय मुंडेवर. बोल भक्ता, काय पाहिजे? अर्जुनानं सांगितलं की मग मला युद्धामध्ये मदत करावी लागेल. अजितदादा म्हणले मग कार्यकर्ते पाहिजेत का मी पाहिजे? अर्जुन फार हुशार चतुर आहे आणि उगीच बीडचं राजकारण इतके दिवस नाही खेळत, बरोबर आहे का नाही? आणि मग धनंजय मुंडेंनी म्हणजे अर्जुनाने सांगितलं की मला देवा तुम्हीच पाहिजेत. ही तुमची नारायणी सेना, जी काही तुमची राष्ट्रवादीची सेना आहे ती जाऊ द्या सुरेश धसांकडं, पण तुम्ही माझ्याकडे राहा. तथास्तु. आणि सुरेश धसांना एवढा आनंद झाला, म्हणजे दुर्योधनाला एवढा आनंद झाला की आता सेना माझ्याकडे, युद्ध मीच जिंकणार. पण एक लक्षात घ्या, बीडचं महाभारत कसं घडतंय मित्रांनो. कारण या अर्जुनाकडं श्रीकृष्ण आहे, अजितदादा धनंजय मुंडेकडे आहेत. आणि त्याचा प्रत्येक काल आला. काल आता तुम्हाला खरं सांगू का, अधिवेशन आदल्या दिवशीचं अधिवेशन सांगण्यात आले की धनंजय मुंडे साहेब आजारी आहेत. मग आता इंजेक्शन कोणी द्यायचं, वैद्य कोण निवडायचा, उपचार कोणी करायचे, तर वैद्य निवडण्यात आला सुनील तटकरे साहेब. मग सुनील तटकरे वैद्याची पेटी घेऊन त्यांना जडीबुटी दिली, त्यांना इंजेक्शन दिलं, त्यांना औषधोपचार केला. तास 2 तास त्यांना फोनवर बोलले की तुम्ही येणं कसं जरुरी अधिवेशनाला, मग तुम्ही कसे, मग ते इंजेक्शन बरोबर लागू झालं. कुणाला? अर्जुनाला इंजेक्शन लागू झालं. आणि धनंजय मुंडे निर्णय घेतला की आता या दिवशीच्या अधिवेशनाला मी येणार. मग ते थाटात माटात वाजत गाजत शिर्डीला पोहोचले आणि त्या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. कौतुकांचा वर्षाव झाला. सुंदर सुंदर असं भाषण झालं. आणि भाषण झाल्यानंतर अजितदादांनी कौतुक केलं. तरी संदर्भ लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्या ठिकाणी कालपर्यंतचं युद्ध धनंजय मुंडेंनी जिंकलं. कोणाला? कारण आधी त्यांनी पटवलं होतं श्रीकृष्णाला. मग श्रीकृष्ण प्रसन्न झाले. श्रीकृष्ण म्हणले आता अर्जुना, ज्या पद्धतीनं महाभारतामध्ये भीष्म पितामहावर वार करायचा होता, तर राजकारणातले भीष्म पितामह शरद पवार साहेब यांच्यावर तुला आता बोलावं लागेल. तर त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब म्हणजे नाही नाही बाबा, मी कसं बोलू शकतो? ते भीष्म पितामह आहेत, ते भीष्म आहेत, ते आपल्या सर्वांचे आजोबा आहेत, आपण असं कसं करायचं? आपण कसं त्यांच्यावर बोलायचं? मग त्यांनी सांगितलं, म्हणजे मग श्रीकृष्णाला अर्जुनाला सांगितलं की म्हणले भक्त अर्जुना, हे बघ, युद्धात हे प्रेम लोभ संबंध भाऊ बंदकी काही नसतं. युद्ध लागलेलं आहे, युद्ध पेटलेलं आहे बीडच्या राजकारणाचं. आता इथं तुम्हाला यापुढे त्यांच्यावर वार करावा लागेल. तर ह्या युद्धामध्ये मी तुम्हाला, म्हणजे ते गीताचा उपदेश, तसा गीताचा उपदेश झाला. भक्ता बोल, भक्ता धनंजय मुंडे, तुला काय पाहिजे? त्यांनी सांगितलं, भगवान हे कृष्णा, हे माझे सारथी. कारण महाभारतामध्ये अर्जुनाच्या युद्धाच्या रथाला सारथी झाले भगवान श्रीकृष्ण, आणि तशा बीडच्या युद्धाच्या रथाला सारथी झाले अजितदादा. त्यांनी सांगितलं की काही कर. म्हणजे कहाणी लक्षात घ्या मित्रांनो, कहाणी लक्षात घ्या, मी कसं जोडलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं, अर्जुना काही काळजी करू नकोस, मी आहे, बोल तुला काय पाहिजे? अर्जुन म्हणला, काही कर बाबा, माझ्या वाल्मिकला तेवढं वाचव. ते म्हणले, भक्ता काही काळजी करू नको. आणि मग तिथूनच हे झालं का राजकारण, तिथूनच सुरू झालं हे महाभारत. बीडचं महाभारतामध्ये आता तर ते अक्कलकोटचे स्वामी समर्थांचा माझा आशीर्वाद एकदा येऊन गेले, आता तर महाभारत घुसलंय तिथं. कारण याची सुरुवातच धनंजय मुंडेंनी केली की मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे. मग आता युद्ध कोण जिंकणार? दुर्योधन जिंकणार का अर्जुन जिंकणार? मी मुद्दाम माझे कमेंट्स बॉक्स ओपन करून ठेवलेत मित्रांनो.
आणि तुम्हाला मी साध्या सरळ सोप्या मराठी भाषेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे काय घडतंय राजकारणामध्ये. म्हणजे खरंच धनंजय मुंडेंना पाठीशी घातलंय का धनंजय मुंडेंचा दुरावे संबंध ह्या प्रकरणाशी नाहीये का, आणि आता यामध्ये वाल्मिक कराड बाहेर निघणार का, कारण वाल्मिक कराडांचा जामिनाची तयारी सुरू झालेली का. मित्रांनो, विषय क्लिष्ट आहे, विषय गंभीर आहे, पण त्याला कुठेतरी सोप्या भाषेत ह्या महाभारताचा संदर्भ देऊन, कारण काल शब्दाची सुरुवात धनंजय मुंडेंनी केली की मी अर्जुन आहे, मी अभिमन्यू सारखा अडकणारा नाही आहे चक्रव्यूहामध्ये, मी अडकणार नाही, मी बाहेर निघणार, आणि तेच आता सिद्ध होतंय का, आणि म्हणून तात्पुरतं पालकमंत्री पद अजितदादांनी स्वतःकडे ठेवलंय का, अशी शंका आता निर्माण. कारण त्यांनी सांगितलं की बघता धनंजय मुंडे काही काळजी करू नको, थोडे दिवस मी सांभाळतो, थोडी गाडी शिस्तीला लावतो, खरा तर पालकमंत्री तुम्हीच आहात, मी तर फक्त एक नामधारी आहे, आणि शेवटी सूत्र तुझ्याच हातात आहेत, असं होईल का, ही शंका काल आमदार रोहित पवारांनी व्यक्त केली, ही शंका काल राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली, ही शंका शरद पवार गटाच्या अनेक लोकांनी व्यक्त केली की खरा पालकमंत्री कोण आहे. हे तर श्रीकृष्णालाच माहित आणि अर्जुनालाच माहित. दुर्योधन आपली वानर सेना घेऊन ह्या गावात मोर्चा त्या गावात मोर्चा त्यांचा चालूच आहे. पण एक लक्षात घ्या, ही कुणाला कुणाचे तरी बदनामी करणे, कुणाची तरी टीका करणे, हा संदर्भ मी का जोडून देत आहे. तर आमदार सुरेश धसाने सुद्धा काही स्वतःला लगेच दुर्योधन समजायची गरज नाहीये. ही एक कहाणी आहे, आणि ही जी कहाणीची सुरुवात अर्जुनाने केली, कारण काल धनंजय मुंडेंनी जो शब्द वापरला की मी अभिमन्यू नाही आणि मी चक्रव्यूहात अडकणार नाही, की मला जे जाळं विणण्यात आलेलं चक्रव्यूहाचं की ज्याच्यामध्ये मी अडकेन आणि मी राजीनामा देईन, कारण मुंडे परिवाराचं वर्चस्व गेल्या 30-35 वर्षापासून या बीडच्या राजकारणामध्ये आहे. ते राजकीय अस्तित्वाचा अस्त करून नवीन अस्त निर्माण करायचं, कुठेतरी पुन्हा संदीप क्षीरसागरचं चालू करायचं, पुढचं राजकारण पुन्हा सुरेश धसांचं राजकारण सुरू करायचं, आणि बीड जिल्ह्यातून मुंडे गटाला दूर करून त्यांचं राजकारणाचा अस्त करायचा जे चाललेला आहे, हे षडयंत्र भेदण्यासाठी हे महाभारताचा संदर्भ दिला. कोणीही दिला, धनंजय मुंडेंनी दिला की मी अभिमन्यू नाही. आणि काल फार सुंदर भाषण केलं म्हणून कौतुक सगळ्यांनी केलं, सुनील तटकरेंनी केलं, सर्वांनी केलं. पण तुम्हाला एक गंमत सांगू मित्रांनो, या महाभारताचा शेवट काय होणार आहे. या महाभारतामधून वाल्मिक कराड सुटणार का, या महाभारतामध्ये आता जे सुदर्शन चक्र कोणाच्या हातात आहे, पुन्हा आलं बघा, सुदर्शन विषयामध्ये आला. आता हे सुदर्शन चक्र पुन्हा कोणावर अडकणार आहे, आणि या सुदर्शन चक्राचे चक्र असा फिरणार आहे, आणि तो सुदर्शन चक्र, सुदर्शन घुले नावाचं चक्र कुणाच्या मानेवर जाऊन बसणारे हे येणारा काळ सांगणारे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. कोणी किती जरी सांगितलं की मी अभिमन्यू आहे, मी भेदलेले, मी अर्जुन आहे, मी युद्ध जिंकलेलं आहे, कारण महाभारतासारखं भगवान श्रीकृष्ण माझ्या रथाचे सारथी आहेत, याचा जो अभिमान, याचा जो एक प्रकारचा गर्व जर धनंजय मुंडेंना आला असेल, तर कदाचित पुढच्या चौकशीमध्ये जाऊन काय काय बाहेर येणार आहे, कारण अजून 3-4 चौकशाला सामोरं जायचंय. तर मित्रांनो, असं हे बीडचं महाभारत अत्यंत क्लिष्ट महाभारत आहे. हे बीडचं महाभारत आपण ओळखलेलं आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, मी कालच्या सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले की आका बदललेला आहे, आकाचे चेहरे बदललेले आहेत. आता आका झालेला आहे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. लक्षात ठेवा मित्रांनो, आता छोटे आका, बडे आका, आणि ज्या पद्धतीनं सुरेश धस आता हे विषय लावून धरतायत की काही करून राजीनामा घेणार, शेवटी हा विषय राजीनाम्याचा आहे का हा विषय संतोष देशमुखच्या हत्येला न्याय देण्याचा आहे, हा विषय महत्वाचा आहे मित्रांनो. जे मारेकरी त्यांना सजा झालीच पाहिजे या मताशी. आणि काल तर अर्जुनाने सुद्धा सांगितलं की मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे. अचंबित झाला सगळा महाराष्ट्र. किती लवकर उपरती झाली या महाराष्ट्रातल्या या नेत्यांना की मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. खूप छान वाटलं. आणि
हे महाभारत अजून काय काय दाखवतंय पाहावं लागेल. जर योग्य वाटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि सांगा या महाभारतामध्ये दुर्योधन कोण आहे, या महाभारतामधला कृष्ण कोण आहे आणि या महाभारतामधला अर्जुन कोण आहे. तर मग खरंच धनंजय मुंडे हे सूर्यदासांनी रचलेलं हे सगळं म्हणजे सत्तेतून दूर करण्याचं जे प्रकरण आहे, जे महाभारत युद्ध लागलेलं आहे, या युद्धामध्ये कोण जिंकेल तुम्हाला वाटतंय ते कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. इथं दुर्योधन जिंकेल, अर्जुन जिंकेल का श्रीकृष्ण जिंकेल? कारण श्रीकृष्ण कोणाच्या पाठीशी उभा आहे म्हणजे अजितदादा कोणाच्या पाठीशी उभे आहेत तर धनंजय मुंडेच्या पाठीशी उभे आहेत. आणि राष्ट्रवादीतले आमदार कोणाच्या पाठीशी उभे आहेत तर सूर्यदासांच्या पाठीशी उभे आहेत. तर असे हे घरचेच आहेर देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात मला महत्वाचं छान वाटलं की आमचे एकनाथजी शिंदे साहेब म्हणले हे तुमचं महाभारत कुठे मला काय देणे घेणे नाही, मी आपलं दरेगाव जाऊन बसतो. कारण इकडे गोगावले नाराज झाले, पालकमंत्री पदावर वाद सुरू झाले. म्हणजे एवढं काय त्या पालकमंत्री पदावर गया कुछ तो गडबड है. पालकमंत्री पदामध्ये बरंच काही दडलेलं आहे. कारण पालकमंत्री पद सुद्धा काही साधन असतंय मित्रांनो. हो, कारण आर्थिक नियोजन पूर्ण जिल्ह्याच्या आर्थिकच्या नाड्या पालकमंत्र्याच्या हातात असतात. म्हणून प्रत्येकाला वाटतंय की मी कुठला तरी पालकमंत्री, एकदा जर पालकमंत्री झाला मग अनेक बालकं सांभाळता येतात आणि निर्माण करता येतात वाल्मिक कराड. मित्रांनो, काय होईल तुम्हाला वाटतंय? कमेंट्स करा, बिलकुल कमेंट्स करा. तुम्हाला काय वाटतंय यामध्ये कोण जिंकेल? अर्जुन जिंकेल का दुर्योधन जिंकेल? कृष्णाची कुणाला साथ मिळेल? आणि या महाभारतामध्ये, बीडच्या महाभारतामध्ये काय ट्विस्ट येईल हे येणारा काळ सांगेल. आता बघूया आज आता जमीनमध्ये काय काय होतंय. पुन्हा उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, स्वतःला सांभाळा मित्रांनो. धन्यवाद. असंच तुम्ही आमच्या रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या ग्रुपवर शेअर करा आणि आमच्या चॅनलला भरभरून आशीर्वाद द्या. जेवढं काही नवीन देण्याचा प्रयत्न आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या पडद्यामागच्या राजकारणाच्या सुद्धा जे काही मी थोडंसं मनोरंजन राजकीय विडंबन मी दुपारच्या टाइमला टाकतोय ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघत जा. ते सुद्धा फार एक तुम्हाला मनोरंजनात्मक कार्यक्रम राहणार आहे. आणि ह्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आमची कुणावर टीका नाही, आमचं कुणाबद्दल वैयक्तिक कोणता द्वेष नाही. आम्ही फक्त जे चाललेलं सध्याचं सत्य राजकारण आहे. कारण मित्रांनो, आपल्याला काही युट्यूब मधून काही पैसे कमवायचे हा विषय आपला नाद आहे, आपला छंद आहे आणि तो छंद आपल्याला जोपासायचा आहे. आता या वयाच्या 64व्या वर्षी आणि मी तुम्हाला जर काही कला देण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमचं काम आहे मला फक्त एक लाईक देणे, मला कमेंट्स देणे आणि मला सबस्क्राईब करणे आणि चॅनलला मोठं करणे, नवनवीन करण्याची मला उत्साह येईल. कारण आज उद्या आपण 25,000 सबस्क्रायबरचं सेलिब्रेशन करणार आहोत. त्यात तुम्हाला सुद्धा सामील व्हायचंय, केक कापायचा आहे, केक खायला जरूर या. धन्यवाद. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.